अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार। तर सर्वात पहिले स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचल्या जातील। तर बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये असं असतं की समस्या संपत नाहीत आणि अडचणी थांबत नाही। तर याच्यासाठी काय करायला हवं? तर मनापासून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या गोष्टी सांगतो त्या तुम्ही नक्की करा, स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील। स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत, स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत। श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत। स्वामी अतींद्रिय स्मर्तुगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे। स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे। अनेकदा आपल्या आयुष्यातील समस्या संपत नाहीत, अडचणी देखील थांबत नाहीत, अशी भावना मनात दाटून येते। एकामागून एक गोष्टी घडतच राहतात। अशा वेळी अनेकदा नवस केला जातो, पण तो करणे तुम्हाला जर शक्य नसेल तर सकाळचा अगदी काही वेळ काढा आणि नियमितपणे स्वामींची सेवा सुरू करा। तर नेमकं काय करायला हवं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आयुष्यातील बहुतांश क्षेत्रात यश मिळावे, प्रगती व्हावी, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावे, कल्याण व्हावे, कुटुंब मुलांची प्रगती यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो। म्हणजे स्वतःच्या इच्छा असतील, कुटुंबाची स्वप्न असतील, याच्यासाठी व्यक्ती कुणी असेल तो आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न देखील करत असतो, त्यासाठी मेहनत घेत असतो। परंतु अनेकदा समस्या अडचणी संकटे एकामागून एक येतच राहतात। प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव मेटाकुटीला येतो। आता काय करावे आपल्याला असं काही सुचतच नाही। प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी अडीअडचणी थांबत नाहीत। स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात, भक्तांच्या हाकेला देखील धावून जातात, अडचणीतून सोडवतात। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती ते देतात। स्वामी अशक्य ही शक्य करून दाखवतात। म्हणजे एखादी गोष्ट आपल्यासाठी अशक्य असेल पण स्वामींसाठी ती शक्य असते। तर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, त्यांचं मनापासून नामस्मरण करत असाल तर ते नक्कीच तुमच्यासाठी अशक्य असणारी गोष्ट शक्य करून दाखवतील। फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असायला हवा। तर स्वामी अशक्य ही शक्य करून दाखवतात अशी अनेक सेवेकऱ्यांची श्रद्धा आहे। शेकडो भाविक तसे अनुभवही सांगतात। अशा परिस्थितीत स्वामींची अखंडित नियमित उपासना सुरू करावी। नेमकं काय करायला हवं तेच आपण पाहूया। तर सकाळी आंघोळ झाल्यावर दररोज करतो तशीच देवाची पूजा करावी। त्यानंतर स्वामींसमोर शांत चित्ताने बसावे। स्वामींसमोर एका भांड्यात पाणी ठेवा, स्वामींसमोर दिवा लावा, उदबत्ती लावा, स्वामींना सुगंधी फुल अर्पण करा, मन शांत करा। त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र 108 प्रमाणे 11 जप म्हणजे 11 वेळेस माळ जप करा। 11 वेळा शक्य नसेल तर निदान 1 वेळा करा, पण ती निस्वार्थ भावनेने व मनापासून करा। निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते। स्वामीचरित्र सारामृतातील 3 अध्याय वाचा। आठवडाभराने संपूर्ण ग्रंथ वाचून होईल। पुन्हा पहिल्यापासून ग्रंथ वाचायला सुरुवात करा। शक्यतो याची सुरुवात गुरुवारपासून करा। म्हणजे आज 3 वाचले तर उद्या 4, 5, 6 आणि त्याच्यानंतर 7, 8, 9 असे आपल्याला क्रमशः 3-3 अध्याय वाचायचे आहेत। अध्याय वाचून झाला की स्वामींचा तारक मंत्र म्हणा, 1 वेळेस म्हणा किंवा 3 वेळेस म्हणा। स्वामींजवळ ठेवलेले पाणी सगळ्या घरातील मंडळींना तीर्थ म्हणून द्या आणि आपण देखील घ्यायचं आहे। शक्य असेल तर गुरुवारी उपवास करा
ज्यांना उपवास करणे शक्य नसेल त्यांनी सात्विक अन्न फलाहार घ्यावा. शक्य असेल तर गुरुवारी स्वामींच्या मठात जा. शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्या. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका. कितीही संकटात असेल तर स्वामी नक्कीच आपल्याला तारत असतात. फक्त आपला विश्वास स्वामींवर असायला हवा. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या सगळ्या गोष्टी करा. अल्पावधीत म्हणजे एक थोड्याच काळात कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते. त्यासाठी सेवेमध्ये सातत्य असायला हवे. मनापासून सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये. एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य तेवढे सगळेच करावे. स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. आणि इच्छा लवकर पूर्ण झाली नाही, कधी कधी इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असतो, तर आपण निराश होत असतो. तर निराश कधीच होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा. आणि तुम्ही आता करत असलेली सेवा देखील कायम ठेवायची आहे. श्री स्वामी समर्थ.